लाडक्या बहिणींनो ओ लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर दोन खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत। नेमकी कोणते ते दोन खुशखबर आहे, काय गुड न्यूज आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सरकारने लाडक्या बहिणींसाठी दोन खुशखबर दिलेल्या आहेत। नेमकी त्या खुशखबरमध्ये काय माहिती आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी दोन खुशखबर म्हणजे तुम्हाला एक सांगतो, त्याआधी तुम्ही पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीला म्हणजे 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता भेटला आहे, त्या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा खुशखबर आहे। व ज्या लाडक्या बहिणीला 20वा हप्ता भेटला नाही, त्यांची KYC कंप्लीट असून सुद्धा त्यांना 20वा हप्ता भेटला नाही, त्यांच्यासाठी पण एक खुशखबर। व ज्या लाडक्या बहिणींनी KYC त्यांची अजून झाली नाही व त्यांची KYC कधी होणार आहे याबद्दल एक गुड न्यूज सुद्धा आलेली आहे। आता याबद्दलची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लाडक्या बहिणी तुम्ही पाहू शकता, म्हणजे आता लाडक्या बहिणीला फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता भेटला आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणीला फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता भेटला पण आहे व त्यानंतर अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी KYC कंप्लीट केली परंतु त्यांना अजून हप्ता भेटला नाही, त्यांच्यासाठी काय गुड न्यूज आहे तर तुम्ही आता पाहू शकता। आता त्याचबरोबर ज्यांची KYC अजून कंप्लीट झाली नाही व त्याच लाडक्या बहिणीसाठी सुद्धा गुड न्यूज आहे। आता ज्या लाडक्या बहिणीची KYC कंप्लीट झाली नाही त्यांच्यासाठी असा विषय आहे की 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणीची KYC मध्ये मुदत वाढ झालेली आहे। त्यामुळे एक मोठी गुड न्यूज म्हणता येईल लाडक्या बहिणींसाठी। 30 एप्रिलपर्यंत ज्या पण लाडक्या बहिणीची अजून KYC कंप्लीट राहिली असेल करायची, त्यांनी 30 एप्रिलपर्यंत त्यांची KYC कंप्लीट करून घ्या, कारण त्यानंतर तुमची KYCचं ऑप्शन बंद होण्याची दाट शक्यता आहे। ही एक लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे। KYC कंप्लीट करायचे राहिले आहेत त्यांनी लवकर आपली KYC कंप्लीट करून घ्या, कारण ज्या पण लाडक्या बहिणींना काय विषय ज्यांची KYC कंप्लीट नसल्यामुळे त्यांना 21 ज्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, जर त्यांनी KYC कंप्लीट केली त्याला इथून पुढचे म्हणजेच मार्च महिन्यापासून इथून पुढचे रेग्युलर हप्ते मिळत राहतील। आता राहिले विषय दोन खुशखबरचा, तर एक खुशखबर तुम्हाला मी सांगितलं आहे। पहिली खुशखबर अशी होती 31 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींचे KYC मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता राहिले विषय दुसऱ्या खुशखबरचा, तर दुसरी खुशखबर अशी की ज्या लाडक्या बहिणींनी KYC कंप्लीट झालेली आहे, ज्यांना रेग्युलर हप्ते भेटतात त्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अशी, इथून पुढे त्यांना आता 21 रुपये हप्ता भेटणार आहे। हो लाडक्या बहिणी, ही एक सर्वात मोठी खुशखबर। 21 रुपये हप्ता तुम्हाला इथून पुढे भेटणार, म्हणजे कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 21 रुपये हप्ता भेटणार ते तुम्हाला इथून पुढच्या GR मध्ये आलं तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। व त्याचबरोबर राहिला विषय मार्च महिन्याचा हप्त्याचा। मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार, तर लाडक्या बहिणी मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याचा आज किती तारीख आहे, 4 तारीख आहे, म्हणजे तुम्हाला 8 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। एकदम मोठी खुशखबर ही आहे, ही एकदम समोर आलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आत्ताचा जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल लाडक्या बहिणींनो, तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओचे अपडेट देत असतो। चला तर मग लाडक्या बहिणींनो, जर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।